कुकरची शिटी ऐकलीस ना मंडळी. आणि आता माझी धावपळसुद्धा बघा, हे बघा एकदम फास्टमध्ये काम चालू होतं. एकदम म्हणजे असं तुम्ही बघूच शकता, कारण की आजचा जो दिवस होता ना मंडळी, तो माझ्यासाठी खूप महत्त्वाचा होता. आणि ह्या महत्त्वाच्या दिवसामध्ये अनेक जण असं म्हणजे जे माझे व्लॉग्स बघत आहेत त्यांना असं वाटलं असेल की इनी आज ना नमस्ते केला आहे आणि कसे सर्वजण आहात ते सुद्धा विचारलेलं नाही आहे, अशी कोणत्या गोंधळात आहे. तर मंडळी तुम्ही हळूहळू माझा व्लॉग जर बघाल ना तर तुम्हाला याचं कारणसुद्धा समजणार आहे. आणि हे जे मी पूर्ण जेवण बनवत होती ना, हे पूर्ण सात्विक जेवण मी बनवत होती, कारण की तशी डिमांडच आली होती माझ्याकडे की मला सात्विक जेवण जेवायचं आहे. मग त्याचं प्रिपरेशन मी करत होती आणि तो महत्त्वाचा दिवस मी तुम्हाला थोड्याच वेळात नक्कीच सांगणार आहे. आणि तुम्ही मंडळी कसे आहात सर्वजण, वेलकम टू मालविका व्लॉग. आणि आजचा मंडळी खूप म्हणजे व्लॉगिंगचा खूप असा खास विषय आहे की आज माझे मिस्टर 10 दिवसांनी म्हणजे ते ट्रिपला गेले होते. ज्यांनी कोणी माझी आधीचे व्लॉग्स बघितले असेल त्याच्यामध्ये मी सांगितलेलं आहे की माझे मिस्टर जे आहे ते ट्रिपला गेले होते त्यांच्या फ्रेंड्सबरोबर. तर ते आज घरी येत आहे, त्याच्यासाठी माझं प्रिपरेशन चालू आहे आणि मला त्यांचं जे येणं आहे ते खूप खास बनवायचं आहे. त्याच्यामुळं आज मी हा व्लॉग काढत आहे. तर हे बघा, एका ठिकाणी माझ्या मुलीची आणि माझ्या भाचीची मस्ती चालू आहे आणि घरामध्ये प्रचंड पसारा केलेला आहे. हा आपण 100 वेळा जरी आवरला ना मंडळी तरी हा असंच आपलं घर दिसणार आहे. तर मंडळी मी आज त्यांच्यासाठी काय बेत करत आहे मी तुम्हाला नक्कीच दाखवणार आहे. तर तुम्ही बघू शकता. ॲक्च्युली माझे मिस्टर जे आहे ना ते घरामध्ये जरी असेल तरी ते साधंच जेवण जेवतात. बट मी त्यांना फोन करून विचारलं होतं की तुम्हाला काय बनवायचं आहे म्हणून, तर ते मला बोलले की साधंच जेवण बनव म्हणून. तर मंडळी मी त्यांच्यासाठी बनवत आहे मस्तपैकी मोड आलेली मटकी, आणि हे मी घरी आणलेले मोड आहे, मुकडवले आहे. तर माझा असा विचार आहे की बटाट्याची भाजी बनवावी, मटकीची भाजी बनवावी, मस्तपैकी खीर वरण भात असं साधं जेवण त्यांना देऊयात. तर आपण लागूयात कामाला. आणि कामाला लागलेली होती मंडळी मी हे अशी, जसे की तुम्हाला सुरुवातीला दिसले की माझी खूप धावपळ चालू होती. आणि त्या धावपळीच्या गडबडीमध्ये मी बघा काय केलेलं आहे, मी पूर्ण घरामध्ये चहापत्ती सांडवली होती. ॲक्च्युली हे काम लहान लेकरांचं असतं, पण हे काम मी केलं होतं. आज माझ्या हातून चहापत्ती सांडली होती पूर्ण किचनमध्ये, किचनभर ती चहापत्ती झाली होती. आणि खरंच काय असतं ना मंडळी की आता तुम्हाला रिझन तर कळालंच आहे की माझे मिस्टर जे आहे 10 दिवसांनी येत होते, त्याच्यामुळे माझी एक्साइटमेंट आहे ना तुम्ही माझ्या फेसवरतीच बघू शकता की खूप छान एक्साइटमेंट चालू होती. आणि त्यांना खीर खूप आवडते. ॲक्च्युली मी अधिक मासामध्ये पण खीर बनवली होती, बट त्यांना खूप आवडते म्हणून मला ही पुन्हा बनवावी लागली. तर मस्तपैकी मी खीर वगैरे बनवत होती आणि छानपैकी माझं सगळीकडे काम चालू होतं. एका ठिकाणी मला बटाट्याची भाजी बनवायची होती, एका ठिकाणी मला खीर बनवायची होती, एका ठिकाणी मला वरणाला फोडणी द्यायची होती. म्हणजे माझं खूप काम चालू होतं. आणि खरं सांगू का मंडळी, आपण जेव्हा किचनमध्ये काम करत असतो ना तेव्हा लेकरं आपल्याला खरंच म्हणजे मला असं वाटतं कधी कधी नाही का, हे फक्त माझ्या बाबतीत घडतं पण नाही, हे अनेक स्त्रियांच्या बाबतीत घडतं की लेकरं आपोआप येत असतात आपल्याजवळ आपल्याला थोडासा त्रास द्यायला. ऑलरेडी खूप काम असतं आणि तिकडे लेकरंसुद्धा येत असतात. त्याच्यामुळे ना माझे लेकरंसुद्धा मला त्रास देत होते थोडाफार प्रमाणामध्ये. आणि छान प्रकारे माझी कामं वगैरे जी आहेत ती हळूहळू उरकली पण होती. आणि मस्तपैकी माझं सर्व जेवण बनून झालं होतं, जे की माझ्या मिस्टरांची डिमांड होती. आणि मी किचन वगैरे व्यवस्थित पुसून घेत होती, कारण की मला किचन खूप स्वच्छ आवडत असतं. म्हणजे जेव्हा मी स्वयंपाक करायला घेते ना तेव्हा मी पूर्ण मेसी करून टाकते, बट त्याच्यानंतर मला किचन खूप स्वच्छ आवडत असतं. म्हणजे स्वच्छ ठेवायला पण पाहिजे मंडळी, कारण की जेव्हा किचन स्वच्छ असतं तेव्हा आपलं मन स्वच्छ असतं, आणि जेव्हा आपलं मन स्वच्छ असतं ना तेव्हा आपलं जेवणसुद्धा सुंदरच बनत असतं. तर मंडळी माझं काम झालेलं होतं आणि माझे मिस्टर थोड्याच वेळात येणार होते, त्याच्यामुळे मी त्यांना आंघोळीसाठी पाणी ठेवत होती. तर त्याच्यामध्ये मी थोडासा तेजपत्ता घातला होता, कारण की प्रवासावरनं माणूस आला ना की तो थकून जातो, तर त्याचं जे बॉडी पेन आहे ना ते याच्याने कमी होतं. तर फायनली मंडळी खूप छान असं मस्तपैकी माझ्या मिस्टरांचं आगमन झालेलं आहे, तुम्ही बघू शकता. आणि माझ्या मुलीची एक्साइटमेंट बघा तुम्ही, म्हणजे हा जो क्षण असतो ना मंडळी हा खरंच डोळ्यांमध्ये टिपून घेण्यासारखा असतो. काय असतं ना मंडळी, आपण आपल्या लेकरांवर प्रचंड प्रेम करत असतो, पण एक बापाचं आणि लेकीचं जे नातं असतं ना ते काहीतरी वेगळंच असतं, जे की तुम्ही बघू शकतात. आणि माझे मिस्टर पण जे आहेत ना ते विहाला बघून फार असे म्हणजे नाही का भाऊक झाले होते, त्यांच्या डोळ्यातनं पण अश्रू येत होते. आणि माझी मुलगी तर फक्त एकच विचार म्हणजे प्रश्न त्यांना एकच विचारत होती की माझ्यासाठी तू काय आणलं, आणि जो की लेकरांचा कॉमन प्रश्न असतो. आणि तिच्यासाठी मस्तपैकी मिनी माऊसचं सरप्राईज निघालं होतं मंडळी, तुम्ही बघू शकता. आणि ॲक्च्युअलमध्ये ना हे तिच्यासाठी एक सरप्राईज नव्हतं, तिच्यासाठी दुसरंसुद्धा सरप्राईज होतं, जे की आमच्यासाठी पण होतं, कारण की माझ्या मिस्टरांनी मला सांगितलं होतं मी एकच टॉय आणतोय. त्याच्यामुळे आश्चर्याचा धक्का तर हा मलासुद्धा बसला होता, कारण की
दुसरा जो टॉय होता तो मिकी माऊसचा होता. आणि मंडळी तुम्हाला खरंच सांगते मी, माझ्या मुलीला मिकी माऊस आणि मिनी माऊस प्रचंड आवडतात. तिचे कपडे, तिचे सँडल, तिचं बॅग, तिचे म्हणजे शूज वगैरे सगळं काही मिनी आणि मिकी ह्याच्यामध्येच आहे सगळं काही. तर छानपैकी मस्त खुश झाली होती. आणि आता विहाला गिफ्ट मिळाले आणि तिच्या भावाला मिळणार नाही असं तर कधी होणारच नाही मंडळी. तर मग तिच्या भावासाठीही म्हणजे त्याच्या काकाने त्याला गिफ्ट आणलं होतं. तर छानपैकी मस्त असं त्यांनी गेला होता मस्तपैकी गिफ्ट घ्यायला, कलेक्ट करायला. तर तोही खूप खुश होता. तुम्ही बघू शकता त्याच्या चेहऱ्यावरचा जो आनंद आहे ना तो पण मस्त वाढत होता. आणि त्याला मी बोलत होती की अरे मला पण दाखव, काकाने तुला काय आणलं आहे म्हणून. तर मला तो दाखवत होता की हे बघा त्या मस्त गिफ्ट आणलेलं आहे. आणि हे बघा आमच्या मॅडमला ना तहान लागली होती ना भूक लागली होती, काहीच नाही. कारण की आमचं मिनीला आणि मिकी माऊसला बघून आहे ना आमचं पोट भरलं होतं आणि आम्ही त्यांच्यासोबतच खेळणार होतो. त्याच्यामुळे आम्हाला काही भूक वगैरे लागली नव्हती. आणि मला कौतुकाने सांगत होती की मला बाबाने बघ आई 2-2 टॉय आणलेले आहेत म्हणून. तर मंडळी माझ्या मुलीच्या चेहऱ्यावरचा जो आनंद आहे ना तुम्ही ह्याच्यावरच बघा की तिला किती आनंद झाला होता. कारण की तिला हे दोन्ही टॉय खूप आवडतात. आणि तिच्यासाठी तिसरं गिफ्टसुद्धा आणलं होतं बरं का बाबांनी. आणि हे सुद्धा मला पण सरप्राईजच होतं की बापरे आज तर विहाचाच दिवस झाला आहे. म्हणजे कष्ट सगळे घेतले आम्ही, पण झाला दिवस मात्र विहाचाच. तर मंडळी तुम्हाला माझा हा व्लॉग कसा वाटला मला कमेंट्सद्वारे नक्कीच कळवा. आणि आजचा दिवस माझ्यासाठी किती खास होता हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे. तर प्लीज मंडळी माझ्या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा. आणि आता माझे मिस्टर खूप थकून वगैरे आलेले आहे तर त्यांना मी जेवण वगैरे वाढते, जे मी सकाळपासून लागलेले आहे पंचपक्वान्न बनवण्यामध्ये. तर मंडळी तुम्हाला माझा हा व्लॉग नक्कीच सांगा की कसा वाटला. ओके, तर भेटू आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.